My dear student, today's we are going to learn chapter number 2, Health and Diseases, Standard 8, Subject General Science. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 8वीच्या सामान्य विज्ञान विषयाच्या प्रकरण क्रमांक 2 हेल्थ अँड डिझिजेस म्हणजे आरोग्य व रोग, हेल्थ म्हणजे आरोग्य, डिझीज म्हणजे रोग, या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. नाउ कॅन यू रिकॉल्स, हॅव यू एवर टेकन द लीव फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस? आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेतनं सुट्टी घेतली आहे का? येस. When there was feeling of illness, we have taken leave from school. म्हणजे जेव्हा आपल्याला अशक्तपणा वाटतोय, अस्वस्थ वाटतंय, तेव्हा आपण शाळेत जात नाही. शाळेतनं घरीच राहतो, आपण शाळेत जाऊ शकत नाही. सेकंड क्वेश्चन, व्हॉट हॅपन एक्झॅक्टली व्हेन वी बिकम सिक? म्हणजे आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होतं? व्हेन वी बिकम सिक देअर इज डिस्टर्बन्स इन द नॉर्मल हेल्थ. आपलं जे रोजचं आरोग्य आहे त्या आरोग्यामध्ये बिघाड होतो. देअर इन सम पेन इन द बॉडीज, अंग दुखणे. वन मे गेट फिवर, आपल्याला काही वेळेस ताप येतो. देअर इज हेडेक ऑर कफ अँड कोल्ड, तर काही वेळेस हेडेक म्हणजे डोकं दुखतं, कफ अँड कोल्ड सर्दी खोकला होतो. समटाईम्स द डायजेशन इज इनप्रॉपर रिझल्टिंग इन टू लूज मोशन, तर काही वेळेस डायजेशन म्हणजे आपलं अन्नपचन, अन्नपचनामध्ये बिघाड झाल्यामुळे आपल्याला लूज मोशन होतात, म्हणजे जुलाब होतात. इन दिस वे वी मे गेट अनकम्फर्टेबल फिलिंग, आणि त्याच्यामुळे आपल्याला अनकम्फर्टेबल फिलिंग म्हणजे आपण आरामदायी अशी अवस्था त्या ठिकाणी जाणवू शकत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, समटाईम्स वी फील गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन्स and sometimes we need to consult doctor and take regular medicines in sickness. Why is it so? म्हणजे आजारी पडल्यानंतर कधीकधी औषधोपचार न घेताही आपणास काही काळानंतर बरे वाटायला लागते. तर कधीकधी डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घ्यावा लागतो, म्हणजे औषधं घ्यावी लागतात. असं का होतं? सम इलनेस कॅन बी ट्रीटेड ॲट होम विथ हाऊसहोल्ड रेमेडीज. आता काही वेळेस आजारी पडल्यानंतर आपण घरगुती औषधं घेतो. उदाहरणार्थ बघा, सर्दी झाली, खोकला झाला, तर आई आपल्या चहामध्ये आलं, गवती चहा, सुंठ अशा वनस्पती टाकून आपल्याला त्याचा काढा करून देते, चहा करून देते. तर अशा हाऊसहोल्ड रेमेडीज, घरगुती उपचार, किंवा कफ झाले तर दुधात हळद टाकून गरम करून ते आपल्याला दिलं जातं. इवन इफ देअर इज इन्फेक्शन, इट कॅन बी फॉर अ शॉर्ट पिरियड अँड गेट क्युअर बाय इटसेल्फ. जरी ते इन्फेक्शन असलं, संसर्ग असला, तरी तो कमी कालावधीचा असतो आणि तो लवकर बरा होतो, जर सौम्य असेल तर. बट सम ऑफ इलनेस आर सर्व्स अँड कॅन नॉट बी क्युअर इन सच वे. परंतु काही वेळेस आपल्याला आपला जो आजारपण आहे तो घरगुती औषधांनी सुद्धा बरा होत नाही. दस अ डॉक्टर ॲडवाईस अँड ट्रीटमेंट इज रिक्वायर्ड. मग अशा वेळेस आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन
डॉक्टर सांगतील ते उपचार करून घेणं आवश्यक असतं. विथ डॉक्टर कन्सल्टेशन अँड रेग्युलर मेडिसिन देन देअर इज रिलीफ. आणि आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी दिलेली औषधं आपण जर नियमित घेतली तर त्यानंतर आपल्याला आराम मिळतो. देन फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज हेल्थ? मग आपल्याला प्रश्न पडतो की आरोग्य म्हणजे काय? तर हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशियल वेल-बिंगनेस अँड नॉट मिअरली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिजीज. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशियल म्हणजे रोगाचा नुसता अभाव म्हणजे रोग न होणे म्हणजे चांगलं आरोग्य नाही, तर फिजिकल म्हणजे शारीरिक, मेंटल म्हणजे मानसिक अँड सोशियल म्हणजे सामाजिक, बिगिनिंग्स म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्ण सुदृढ असण्याची जी स्थिती आहे ती म्हणजे आरोग्य होय. मग दुसरा प्रश्न आपल्याला पडतो, रोग म्हणजे काय? व्हॉट इज डिजीज? देन कंडिशन ऑफ disturbance in psychological or physiological processes of body is called as disease. फिजिओलॉजिकल म्हणजे शरीर क्रियात्मक, सायकॉलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीयरित्या. तर जेव्हा शारीरिक आणि मानसिक या शरीराच्या ज्या दोन महत्त्वाच्या जैविक कार्य आहेत, या दोन जैविक कार्यांमध्ये जेव्हा अडथळ्यासारखी स्थिती निर्माण होते तर त्याला आपण म्हणतो रोग. ईच डिजीज हॅज इट्स ऑन स्पेसिफिक सिम्पटम्स. प्रत्येक रोगाची लक्षणं ही विशिष्ट असतात, वेगवेगळी असतात. टाइप्स ऑफ डिझिजेस, रोगांचे प्रकार. नाउ यू मस्ट हॅव हर्ड द नेम ऑफ व्हेरियस डिझिजेस लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिझीज एक्सेट्रा. बघा, तुम्ही डायबिटीज म्हणजे मधुमेह, कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, अस्थमा म्हणजे दमा, डाऊन सिंड्रोम हा एक अनुवंशिक आजार आहे, डाऊन संलक्षण, हार्ट डिजीज हृदयविकार, अशा वेगवेगळ्या रोगांची नावं तुम्ही ऐकली असतील. रिझन्स अँड सिम्पटम ऑफ ऑल दिस डिजीज आर डिफरंट. या सर्व रोगांची लक्षणं म्हणजे सिम्पटम्स आणि रिझन्स म्हणजे कारणं ही वेगवेगळी आहेत. विविध रोगांचे वर्गीकरण आपण याप्रमाणे करू शकतो. डिझिजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. टाईप्स ऑफ डिझिजेस. देर आर मेन टू टाईप्स अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार होणारे रोग. अँड सेकंड अकॉर्डिंग टू रिझन्स कारणांनुसार होणारे रोग. तर आपण पहिला बघूया अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार, त्या रोगाचा कालावधी किती आहे त्यानुसार त्यांचे प्रकार पडतात. फर्स्ट इज क्रोनिक डिजीज म्हणजे दीर्घकालीन रोग, बऱ्याच दिवसापासून वर्षापासून असणारे रोग. अँड सेकंड ॲक्युएट डिजीज तीव्र रोग म्हणजे 4-5 दिवस आपल्याला ताप आला, सर्दी झाली, खोकला आला, औषधं घेतले, आपण बरे झालो, ॲक्युएट डिजीज. क्रोनिक डिजीज म्हणजे ट्युबरक्युलोसिस फॉर एक्झाम्पल, TB क्षयरोग सारखा आजार. हा आजार याला आपल्याला दीर्घकालीन औषधं घ्यावी लागतात, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार.
सेकंड टाईप अकॉर्डिंग टू रिझन्स, म्हणजे कारणानुसार होणारे रोग. फर्स्ट, हेरिडेटरी डिजीज, म्हणजे अनुवंशिक रोग जे जन्मताच बाळामध्ये असतात ती. फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम्स. अँड सेकंड, ॲक्वायर्ड डिजीज, उपार्जित रोग. याचे परत दोन प्रकार आहेत. फर्स्ट, इन्फेक्शनियस डिजीज, म्हणजे संसर्गजन्य रोग, एकामुळे दुसऱ्याला होणारे. फॉर एक्झाम्पल कॉमन कोल्ड, म्हणजे सर्दी, फ्लू, डेंग्यू, याचं आपण उदाहरण घेऊ शकतो. यात आपण कोरोनाचं देखील उदाहरण घेऊ शकतो. कोरोना इज अ इन्फेक्शनियस डिजीज, एकामुळे दुसऱ्याला होणारा आजार आहे. सेकंड, नॉन इन्फेक्शनियस डिजीज, असंसर्गजन्य रोग, की जे एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे होत नाहीत. फॉर एक्झाम्पल डायबिटीज, म्हणजे मधुमेह, हार्ट डिजीज, हृदयविकार यांचा समावेश या आजारांमध्ये होतो. सी दिस पिक्चर्स. हाऊ डू द फॉलोइंग डिजीज स्प्रेड, म्हणजे खाली जे आजार दिलेले आहेत ते कशा प्रकारे पसरतात. यामध्ये आपल्याला वेगवेगळे आजार दिलेले आहेत. हेपॅटायटिस, म्हणजे कावीळ, मलेरिया, स्कॅबिस, खरूज, टीबी, क्षयरोग, डेंग्यू, डिसेंट्री, म्हणजे अतिसार, जुलाब होणे, रिंगवर्म, नायटा ज्याला म्हणतो आपण, अँड स्वाईन फ्लू. नाऊ दिस डिजीज, फर्स्ट हेपॅटायटिस, मोड ऑफ ट्रान्समिशन, म्हणजे या आजाराची कशा प्रकारे संसर्ग होतो. तर कॉन्टिमिनेटेड फूड अँड वॉटर, आपण कॉन्टिमिनेटेड म्हणजे दूषित अन्न आणि पाणी याद्वारे हा रोग पसरतो. सम टाइप्स ऑफ हेपॅटायटिस सच ॲज हेपॅटायटिस बी इज ट्रान्समिटेड थ्रू इन्फेक्टेड ब्लड. हेपॅटायटिस बी नावाचा जो प्रकार आहे तो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा रक्तदान करतो आणि पहिल्या व्यक्तीला जर हा आजार असेल तर त्या दुसऱ्याला रक्त दिल्यामुळे त्याला तो त्या संक्रमणामुळे होऊ शकतो. सेकंड, मलेरिया. मलेरिया बाईट ऑफ फिमेल ॲनॉफिलिस मॉस्किटो, डासाची जी ॲनॉफिलस नावाच्या मादी आहे ती चावल्यामुळे मलेरिया हा आजार होतो. स्कॅबिज, स्कॅबिज हा जो आजार आहे म्हणजे खरूज, बाय कॉन्टॅक्ट विथ स्कॅबिस माईट, ज्या व्यक्तीला खरूज अगोदर झालेली आहे त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे तिच्या स्पर्शामुळे हा आजार होतो. टीबी, ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग, कॉन्टॅमिनेटेड एअर ड्यू टू बॅक्टेरिया ऑफ ट्युबरक्युलोसिस. ही जी टीबीचे जीवाणू असतात, बॅक्टेरिया असतात, हे त्या रोग्यामार्फत वातावरणात संक्रमित होतात. टीबीचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे अशा व्यक्तीला कफ अँड कोल्ड, म्हणजे खोकला येणे, कफ होणे. मग अशी व्यक्ती जेव्हा बोलते किंवा खोंकते किंवा शिंकते तर त्याच्या तोंडातनं बाहेर पडणारे जे छोटे छोटे ड्रॉपलेट्स आहेत, ज्याला आपण स्मॉल ड्रॉपलेट्स आर वेपराइज इनटू फाईन मिस्ट, म्हणजे या क्षेत्रात लहान दवबिंदू त्याच्या तोंडातून जे बाहेर पडतात त्याचे बाष्पीभवन होते. मिस्ट रिमेन्स इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट टू फ्यू आवर. चित्रामध्ये बघा, सी दिस पिक्चर. हवेमध्ये हे दवबिंदू केंद्रके काही मिनटं तर ते काही तासपर्यंत वाहून नेली जातात आणि जे त्याच्या तोंडातून बाहेर पडणारी थुंकी वाटे बाहेर पडणारे मोठे बिंदू आहेत, द्रवबिंदू, मोठे द्रवबिंदू,
जमिनीवर काही सेकंदात स्थित होतात. लार्ज ड्रॉपलेट सेटल ऑन द ग्राउंड विदिन फ्यू सेकंड्स. आणि मग अशा या बॅक्टेरियांच्या संपर्कात जी काही व्यक्ती येतात त्या व्यक्तींच्या शरीरात ते प्रवेश करतात आणि त्यांना TB नावाचा आजार होतो. नेक्स्ट इज डेंग्यू. बाईट ऑफ फिमेल मॉस्किटो. डासांची जी मादी आहे, एडिस इजिप्ट असं तिचं नाव आहे, ती चावल्यामुळे डेंग्यू नावाचा रोग होतो. डिसेंट्री म्हणजे हगवण, जुलाब होणे. कॉन्टिमिनेटेड फूड अँड वॉटर. दूषित अन्न खाल्ल्यामुळे, दूषित पाणी पिल्यामुळे जुलाब किंवा अतिसाराचा आजार किंवा रोग होत असतो. रिंगवर्म ज्याला नायटा म्हणतात, हा देखील कॉन्टॅक्ट इन्फेक्शन ड्यू टू फंगस, कवकांमुळे होणारा आजार आहे. आणि या इन्फेक्शनियस पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आपण आलो तर हा आजार आपल्याला होऊ शकतो. स्वाईन फ्लू. कॉन्टिमिनेटेड एअर विथ व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू H1N1. जेव्हा दूषित हवा, ज्या हवेमध्ये हे स्वाईन फ्लूचे विषाणू आहेत H1N1, त्याच्या संपर्कात आपण जेव्हा येतो त्यावेळेस हा रोग आपल्याला होऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट्स. इन्फेक्शनियस डिजीज म्हणजे संसर्गजन्य रोग किंवा संक्रामक रोग. डिजीजेस स्प्रेड थ्रू कॉन्टिमिनेटेड एअर, वॉटर, फूड or vector. Insect and other animal are called as infectious disease. म्हणजे जेव्हा दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न किंवा वाहक, त्याच्यात कीटक, प्राणी किंवा मनुष्य देखील असू शकतो, यांच्याद्वारे जे रोग पसरतात त्या रोगांना इन्फेक्शनियस डिजीज म्हणजे संसर्गजन्य रोग असं म्हणतात. सी दिस चार्ट. इन दिस चार्ट फर्स्ट कॉलम नेम ऑफ डिजीज, रोगाचे नाव. सेकंड पॅथोजन म्हणजे कुठल्या जीवाणूमुळे, विषाणूमुळे रोग होतो ते. मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे जे इन्फेक्शन होतं, संसर्ग होतो, तो कसा होतो, कशामार्फत होतो. सिम्पटम्स म्हणजे त्याची लक्षणं, त्या आजाराची लक्षणं. आणि शेवटी दिलं आहे प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, त्याच्यावर उपाय आणि उपचार. फर्स्ट डिजीज ट्युबरक्युलोसिस, TB, क्षयरोग. हा क्षयरोग जीवाणूंमार्फत होतो. त्यांचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. या जीवाणूमार्फत होतो. मोड ऑफ इन्फेक्शन, संक्रमणाचे माध्यम. स्पिटिंग बाय पेशंट म्हणजे रोग्याच्या थुंकीतून याचा प्रसार होतो. थ्रू एअर, हवेमार्फत प्रसार. प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ पेशंट म्हणजे त्या रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ असणे किंवा त्या रोग्याच्या वस्तू वापरणे, यामुळे TB आजाराचा प्रसार होतो. सिम्पटम्स ऑफ TB. TBची लक्षणं. क्रोनिक कफ म्हणजे दीर्घ मुदतीचा खोकला, खूप दिवस खोकला येणे. ब्लडी स्पिटिंग, खोकला आल्यानंतर थुंकीतून रक्त पडणे. इमेशिएशन, डिफिकल्ट ब्रिदिंग म्हणजे श्वासोच्छ्वास प्रक्रियेमध्ये त्रास होणे. वेट लॉस, वजन कमी होणे, अशी लक्षणं TBची आढळून येतात. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ TB, उपचार आणि उपाय TBसाठी. BCG वेसिन्स, BCG लस टोचून घ्यावी. बाळाचा जन्म झाल्यानंतर, मूल जन्माला आल्यानंतर त्याला BCGची लस दिली जाते. विद्यार्थी मित्र, आपल्याला लहानपणी लस दिलेली आहे म्हणजे या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी.
आयसोलेशन ऑफ पेशंट, रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे, म्हणजे रुग्णाला वेगळ्या स्वतंत्र खोलीत ठेवलं जातं. रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट, त्याला नियमित औषधं द्यावेत. डॉट डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट, हे सरकारमार्फत ही योजना सरकारी दवाखान्यात राबवली जाते टी बीसाठी. तर या अंतर्गत योग्य उपचार घेणं गरजेचं आहे. सेकंड डिझीज, नेम ऑफ द डिझीज हेपॅटायटिस, त्याला आपण जॉइंडिस म्हणतो, म्हणजे कावीळ म्हणतो. पॅथोजन, याचे रोगजंतू जे आहेत ते हेपॅटायटिस व्हायरस ABCDE, 5 प्रकारचे विषाणू आहे. हा विषाणूजन्य रोग आहे. मोड ऑफ इन्फेक्शन, कशामुळे हा रोग होतो, काय संक्रमणाचं माध्यम आहे. कॉन्टिमिनेटेड वॉटर, दूषित पाणी प्याल्यामुळे. शेअरिंग ऑफ निडल्स, म्हणजे एखाद्याला हा आजार असेल आणि त्याला दिलेल्या इंजेक्शनची सुई परत दुसऱ्या व्यक्तीला वापरली तर त्यामुळे सुद्धा होऊ शकतो. ब्लड ट्रान्सफ्युजन्स, रक्तापराधन, म्हणजे रक्तदान करणे, आणि रक्तदान करत असताना जर अगोदरच्या व्यक्तीला आजार असेल तर ज्याला रक्त दिलं आपण त्याला तो होऊ शकतो. सिम्पटम, ॲनोरेक्सिया, भूक मंदावणे. येलो युरिन, पिवळ्या जर्द रंगाची लघवी होणे. विकनेस, खूप थकवा जाणवणे. नॉझिया, म्हणजे मळमळ होणे. वॉमिटिंग, उलट्या होणे. अँड लास्ट सिम्पटम इज ग्रे स्टूल, जी त्याची विष्ठा आहे ती विष्ठा राखाडी रंगाची असणे. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, पाणी उकळून आणि गाळून प्यावे. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, हात प्रत्येक वेळेस स्वच्छ अशी धुवावेत. टॉयलेटला गेल्यानंतर साबण लावून हात स्वच्छ धुवावेत. जेवण करण्याच्या अगोदर हात स्वच्छ धुवावेत, साबणाने धुवावेत. नेक्स्ट डिझीज डिसेंट्री, ज्याला आपण हगवण म्हणतो, अतिसार म्हणतो, किंवा डायरियासुद्धा त्याला म्हणतात. पॅथोजन, बॅक्टेरिया, व्हायरस, जीवाणूंमुळे काही होतात, काही विषाणूंमुळे होतात. शिगेल्ला बॅसिलस ही त्यांची नावं आहेत. अँटामिबा अँड हिस्टोलिटिका, यामुळे, या पॅथोजनमुळे हा आजार होतो. मोड ऑफ इन्फेक्शन, कॉन्टिमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी सेवन केल्यामुळे आजार होतो. म्हणून आपण म्हणतो की उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत. सिम्पटम्स, याची लक्षणं, वॉटरी स्टूल, म्हणजे पातळ जुलाब होणे. पेन्स इन ॲब्डोमेन, पोटदुखी, पोटामध्ये दुखणे. प्रिव्हेन्शन्स अँड ट्रीटमेंट, याच्यावर उपचार आणि उपाय. ड्रिंकिंग्स ऑफ बॉइल्ड वॉटर, उकळलेले पाणी, उकळून थंड केलेले पाणी ते प्यावेत. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, अन्न झाकून ठेवावेत, झाकून ठेवलेले अन्न खावेत. अँड ORS कन्झप्शन्स, जलसंजीवनी घ्यावी, ज्याला आपण म्हणतो बघा मीठ साखर पाणी. ज्याला जुलाब होत असेल त्याला पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून देतात, साखर टाकून देतात आणि ते पाणी पिण्यासाठी देतात. नेक्स्ट डिझीज कॉलरा. कॉलरा म्हणजे मराठीत त्याला म्हणतात पटकी. त्याचे जीवाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत. बॅक्टेरियम आहे हा. व्हिब्रिओ कॉलरी या रोगजंतूंमुळे आजार होतो. संक्रमणाचे माध्यम कशामुळे होतो, तर हा सुद्धा कॉन्टिमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी सेवन केल्यामुळे हा आजार होतो. सिम्पटम्स, याची लक्षणं, वॉमिटिंग, उलट्या. सर्व्स डायरिया, म्हणजे तीव्र जुलाब याच्यात होतात. क्रॅम्प्स इन लेग्स, पायात
पेटके येतात, ओढले जातात. प्रिव्हेन्शन्स अँड ट्रीटमेंट. फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस. स्वच्छता राखावी. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड. उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत. ड्रिंकिंग बॉईल वॉटर. पाणी उकळून प्यावे. अँड वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. लास्ट डिजीज इज टायफॉईड, ज्याला आपण विषमज्वर म्हणतो. हा सुद्धा जीवाणूजन्य आहे. बॅक्टेरियम, त्या जीवाणूंचं नाव आहे साल्मोनेला टायफी. मोड ऑफ इन्फेक्शन. कशामुळे इन्फेक्शन होतं, कशामुळे हा रोग होतो? कॉन्टिमिनेटेड फूड अँड वॉटर. दूषित अन्नपदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे, त्यामुळेच आजार होतो. सिम्पटम्स, लक्षणं. ॲनोरेक्सिया, भूक मंदावणे. हेडेक, डोके दुखणे. रॅशेस ऑन ॲब्डोमेन, पोटावरती लालसर रंगाच्या पुरळ उठणे. डिसेंट्री म्हणजे जुलाब होणे, अतिसार होणे. फीवर्स अप टू 104 डिग्री फॅरेनहीट, 104 डिग्री फॅरेनहीटपर्यंत ताप असणे, ही याची आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, यावर उपचार आणि उपाय. ड्रिंकिंग क्लीन वॉटर, स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यावेत. पाणी शक्यतो उकळून प्यावेत. वॅक्सिनेशन्स म्हणजे लसीकरण करून घ्यावेत. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेग्स, सांडपाणी जे आहे त्या सांडपाण्याची विल्हेवाट योग्य रीतीने करावी.